सन्मान आपण स्वीकारा. महेंद्र बोडके साहेब आणि नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करू. तर नितीन म्हात्रे आपण आता सन्मान करतायत. दोन व्यक्तींच्या आपण महेंद्र बोडके आणि आपण तर नितीन म्हात्रेंच्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्राचा आपण तर अलग महावस्त्र आपण तर शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. खूप खूप धन्यवाद साहेब तुम्ही या स्पर्धेत. समीर म्हात्रे तर भालगावचे उद्योजक आपण तर समीर म्हात्रे या आपला देखील सन्मान केलं त्यांना व्यासपीठावर. समीर म्हात्रेच्या चेहऱ्यावर पण आनंद दिसतोय. संघाने 2 मॅचेस जिंकले आहेत. महेंद्र बोडके साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तर विकी पाटील आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नाही विकी पाटील तुम्ही आम्हाला इथून बरोबर दिसता. टी शर्ट प्रदान केली तुम्ही. विकी पाटील या. सलामीची जोडी आपण पाहू शकता या वेळेला विके स्पोर्ट्स गंधारी संघाची हरेश आणि आपण तर अतिशय जोडी गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता नितीन फुलोरेला आपण पाहू शकता. पहिला चेंडू उडवला यावेळेला लॉफ केलाय. 1 बाउंड चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेवर दणदणीत चौकार. अतिशय आपण तर हरेशची जोडी पहिल्याच मॅच मध्ये या संघाने खरवई संघाला पराभूत केले 3 धावांनी. नितीन एक कोणी संघ बघा या स्पर्धेतून बाहेर गेलाय. काय हरकत नाही हारजीत होत असं पण एक संघ आता मात्र लढतोय. इथून जो संघ जिंकेल तो भाल संघाबरोबर फाईट बॅक करेल. पुन्हा एकदा शॉट ऑफ चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक होणार नाही. मिड विकेटला खूप चांगला झेल घेतलाय बॅटर बाद. पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती विकेट लगेच नितीनने मिळवलंय. खेळाडू खास रायगड ठाण्यामध्ये फेमस. मलंगड विभागाचे खेळाडू खास रायगड ठाण्यामध्ये फेमस. मलंगड विभागाचे खेळाडू खास रायगड ठाण्यामध्ये फेमस. मलंगड विभागाचे खेळाडू खास रायगड ठाण्यामध्ये फेमस. नक्कीच खूप चांगलं आपण तर इथे गीत लिहिलं गेलेलं आहे. तेजस भोईर यांच्या माध्यमातून हे पुरस्कार राहू दे तेजस. यस बॅटर चला लवकर. प्रितेश पाटील येतोय. अतिश बाद झाल्यानंतर आपण आता प्रितेश येतोय. प्रितेश पाटील आलाय. मग अशी खूप चांगली बॅटिंग केली होती. आत्ता पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय. खोनी सी संघ देखील एक खूप चांगला संघ आहे. त्या संघाने देखील आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये आपण बघितले तर. जय मल्हार ईश्वरी 11 खोनी सी संघ. नितीन गोलंदाजी मार्कवर साईडला प्रितेश पाटील आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. थोडासा डीप मध्ये तैनात आहे. मिड ऑनला देखील एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण. आर्यन ठोंबरे ठोंबरेच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. चौकार आला त्यानंतर विकेट आणि त्यानंतरच्या चेंडू ती सिंगल
प्रितेश पाटील आता स्ट्रायकरला हरेशला आपण पाहू शकता. धावा झाले 10 फलकती 5. नितीन राईट आर्म ओव्हर द मारा करतो जस्ती क्रमांक 99. चांगला चेंडू होता या वेळेला. पायचीचा अपील होतोय. पंच सांगतायत की हा चेंडू आपण बेतर मिस्टम सोडून जाणार होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला 6 धावा. तर श्रीधर ठोंबरे खोणी जर आमचा आवाज तुमच्यावर असेल तर या व्यासपीठावर आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला देखील आमंत्रित केले होते. श्रीधर म्हात्रे खोणी या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. हो चांगला चेंडू. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन होता या वेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. नाही खोनी संघ जेव्हा जेव्हा खेळतो ना तेव्हा मात्र भरपूर प्रमाणात त्यांचे चाहते येतात. ग्रामस्थ येतात. ए संघ खेळू दे, बी संघ खेळू दे, सी संघ खेळू दे. नाही 3 संघ आहेत म्हणून आम्ही 12व्या खेळाडूला विचारलं सी देखील आहे का. नाही म्हणाला. सी आहे पण डी नाहीये. नितीन राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. गाव प्रचंड मोठा आहे. हो चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला या वेळेला. डॉट चेंडूची समाप्ती दी. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये नितीनने. फक्त आणि फक्त धावा दिल्या. चौकार जाऊन सुद्धा 6 धावा दिल्या. गोलंदाजी आवडली एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. जय मल्हार ईश्वरी 11 कोणी सी संघ टॉस जिंकल्यानंतर आपण तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 2 वेळा त्यांनी टॉस जिंकला. पहिल्या सामन्यात देखील टॉस जिंकला होता. दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्यांनी टॉस जिंकलाय. इथून जो संघ जिंकेल तो भाल संघावर फाईट बॅक करेल. तिथून जो संघ जिंकेल तो जय भोले नेवाली संघावर फाईट बॅक करेल. सेमीफायनलची मॅच. एक कोणी संघ पराभूत झाला. दुसरा संघ लढतोय मैदानावर. एका संघाला आपण तर भाल संघाने पराभूत केलं. ऐगावदेवी विराजी 11 संघाने. पुरस्कर्ते आपण प्रदीप मडवी. साहिल आलाय गोलंदाजी मार्कवर. साहिल ठोंबरे येतोय गोलंदाजी मार्कवर. साहिल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो. हरेकच्या बॅटमधून धावा येणं फार गरजेचं आहे. गुणवत्ता प्रचंड आहे. ताकद प्रचंड आहे. पण आता गुणवत्तेला न्याय द्यावं लागणार आहे. साहिल चेंडू पूल केलाय डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला या वेळेला आपण तर बॅकवर्ड स्कोअरला करून क्षेत्ररक्षक येतोय. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. आर्यन जिथे जातो तिथे आर्यन ठोंबरे. ब्रँड आहे आर्यन ठोंबरे म्हणजे खोनी गावचा. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. ज्याप्रमाणे ए संघात आपण हर्षद ठोंबरे, आकाश ठोंबरेला पाहतो अशाच प्रकारचे ठोंबरे बंधू काम करतात. आणि 40+ मध्ये संदीप ठोंबरे. चेंज ऑफ पेस हवेमध्ये एक धावी ते आपण कंप्लीट केले. चेंडू बराच वेळ हवेमध्ये पण पहिल्या टप्प्यावरती चेंडू फीड झालाय. असं वाटलं असेल की बऱ्याच जणांना की झेल आहे. तर संख्या 10 फल करते आपण पाहू शकता. या वेळेला 8 धावा. साहिल गोलंदाजी मार्कवर. सायकलला हरेशला आपण पाहू शकता. हरेश आणि प्रीतीची जोडी. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. साहिल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू पंच वाईटची गुण करतात. प्रशास्त्र बुद्धे पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतात. सांगतात की हा चेंडू वाईड आहे. साहिल पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्पर्धेचा दुसरा दिवस. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. फटका चांगला टकावा झालाय. पाठवून दिलाय वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून. सीमा रेषा पार. षटकार. तर माणिक म्हात्रे यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हरेशच्या बॅटमधून एक दमदार षटकार आलाय. साहिल तू हरेश. हो गुडल्या स्पर्न टेकअप झाला. चेंडू बघा सरळ डोक्यावरून निघून जातोय. कदाचित आता तेजस मला वाटतं ना काही दिवसात टेनिस मध्ये पण हेल्मेट घालावं लागेल. काही इतके चेंडू टेकअप होतात पडल्यानंतर बाउन्स घेतात. नाही पावसाळ्यात जर विचार केला तर सुनील भानियाने आपण हेल्मेटचा वापर केला होता रबर बॉलवर. 40+ चा खेळाडू सुनील भानी त्यांनी हेल्मेटचा वापर केला होता.
साईल राईट ओर तिकडे मारा करतो स्ट्राईकला हरेशला आपण पाहू शकता. पटका पुन्हा एकदा चांगला आहे. गॅप शॉट शोधले का पाहिजे. सरप्राईज झालाय. काय कॅच घेतली. कारभार कमाल कॅच. कॅच ऑफ द डे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जमिनी लगत झेल घेतला. अप्रतिम झेल. बॅटर बाद. त्याच्याहून खूप चांगला झेल पकडला. अप्रतिम झेल. यश मिळालं साईलला. अजून एक आपण बघितलं तर या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते साईलच्या माध्यमातून. धावसंख्या 10 फॉलो करते आपण पाहू शकता. 2 बॅटर बाद. सलामी वीर बाद झाला. अतिश बाद झाला. हरेश बाद झाला. अजय आलाय. काय बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यामध्ये साईल तो अजय. चेंडू ऑन साइडला वळवलंय. वेगाने चाललाय चेंडू. थोडासा थांबलाय. आधी वेग पकडल्यानंतर चेंडू थोडी गती कमी झाली. 1ने धावसंख्या वाढते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फॉलो करते आपण पाहू शकता. 16-8च्या सरसने धावा कुठल्या गेलेल्या आहेत. या षटकात धावा आल्या आपण साईलच्या फक्त आणि फक्त 10 धावा आल्या. 2 बॅटर देखील तरी महत्वपूर्ण बाद केलेत. इथून जो संघ जिंकेल तो आपण गावदेवी युवराज 11 बहाल संघाबरोबर फाईट बॅक करेल. चला जय भोले नेवाली संघाचे कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असाल तर आल्याची नोंद करा. कारण उजेडात मॅच होणं फार गरजेचं आहे. जरी 4 षटकांची मॅच असेल पण ती सेमी फायनल आहे. बक्षीस पात्र फेरी आहे. जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. गोलंदाजी मार्कवर येतोय. फिरकीचा जादूगर चायनामॅन कुंदन म्हात्रे आलाय. कुंदन चांगले इंस्ट्रक्शन. कॉडब्यांचा अपील केलं जातं यावेळेला. विकेट ठोंबरेत मला टेस्ट त्यांच्या पाठीमागे. काय जबरदस्त इंस्ट्रक्शन बघा ना. गुड डिसिजन. रतन मानेरकर लगेच सांगतात की चेंडू पायाला स्पर्श करून गेला होता. नाही खेळाडूंचा अपील बघा ना केवढं प्रचंड आहे. मानसिक दडपण निर्माण करतात. कुंदन लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला अजयला आपण पाहू शकता. शप्पर ऑन साइडला स्क्वेअर विकेट खेळता. चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतलाय. बॅटर बाद. काय गोलंदाजी केली होती खोनी सीच संघाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाला विकेट मिळतोय. अजय देखील बाद झाला. आता नवीन बॅटर तर यावेळेला आपण पाहू शकता मयूर येतोय. हाईट येते. हाईटचा पुरेपूर फायदा घेतो चेंडू रिलीज करताना. खांद्यापासून चेंडू रिलीज करतो. खूप खांद्यावरती प्रेशर देतो आणि मग चेंडूला रिलीज करतो. कुंदन लिप्टन ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू आडव्या बॅटने खेचून मारला यावेळेला. मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. षटकाराला 22. कुंदन लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला मयूर. पायचीचं स्ट्रॉंग अपील झालं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. पंचांकडे अपील केलं जात आहे. नकार घोषित देत आहेत. कदाचित लाईन टप्पा चुकीचा असावा. लाईन जरी चांगली असेल पण टप्पा मात्र तुमचा चुकून असतो. फुलटॉस आहे यावेळेला. पंच नोची खूण करतायत. म्हणजे येणारा चेंडू फ्रीट. एक मिनिट खेळाडूंची थांबा जरा. पंचा चेक करा. एक मिनिट. वसंत तरे साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत.
थर्ड अंपायर जरा चेक करा. प्रसाद शस्त्रपुते आहे तिकडे, म्हणजे मनोज पवार. आपण या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आमच्या कंट्रोल रूम मध्ये यायचं आपल्याला. रतन सर बॅटकट आहे का? नाही नाही. फेअर डिलिव्हरी. एक धाव मिळाले बाईकचे. कुंदाने पुढे गोलंदाजी मार्कवास टाकला. प्रितेश पाटील लेफ्टानं ओर देखटा मारा करतोय. पडल्यानंतर चेंडू बघा कसा गरकी घेतोय आणि बॅटरची तर फिरकी उडते. डॉट चेंडूची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना आपण बघितलं तर विके स्पोर्ट्स गंधारी संघ फक्त आणि फक्त धावा फलकाती लागल्यात. 23 धावा लागल्या आहेत. अंतिम षटकामध्ये किती धावा येत आहेत, काय गोलंदाजी केली कुंदनने देखील या षटकामध्ये. षटकार आला होता पण फक्त 7 धावाले. काय कमबॅक केलंय, जबरदस्त कमबॅक. आर्यन येतो अंतिम षटक घेऊन. आर्यन पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आर्यन ठोंबरे स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता. मयूर ज्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. मयूर आणि प्रितेश. आता 6 चेंडू मध्ये काय ते करावं लागणार आहे. 3 षटकार काय झालं ते महत्वाचं नाहीये, आता करायचंय. यष्टीरक्षक विकी ठोंबरे थोडस क्षेत्ररक्षामध्ये पाहणी करतोय. भालचे खेळाडू देखील आमच्या व्यासपीठासमोर आपण गावदेवी स्टँड मध्ये आहेत. त्यांच्या संघाचं नाव देखील आहे गावदेवी युवराज 11 भाल संघ म्हणून गावदेवीचा आशीर्वाद घेऊन त्याच आपण आता डगआउट आपण मंडपामध्ये आहेत. ते चांगला चेंडू. कॉडब्यांचा अपील केलं जात आहे. कॉडब्यांचा अपील तुम्ही मेन पंचाकडे करा, स्क्वेअर लेगच्या पंचाकडे करू नका. प्रशास्त्र बुद्धे लगेच सांगतात की गोलंदाजी आपण लगेच जायचंय. गुड डिसिजन. डॉट चेंडू. कॉडब्यांचं अपील तुम्ही मुख्य पंचाकडे करा. आर्यन ठोंबरे गोलंदाजी मार्कवास टाकला आपण पाहू शकता. यावेळेला मयूर. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा फक्त आणि फक्त 23 धावा. आर्यन चेंडू पूल केला. यावेळेला वेगाने चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय सरफराज. काय फेकी आहे. गुड थ्रो. काय फेकी आहे बघा ना. पॅरालस आपण आता फेकी आली आहे. अप्रतिम फेकी. मयूर बाद होतोय. धाव संख्या 24. नवीन बॅटर साहिल आलाय. साहिल आलाय. धावा झाल्यात. धावफल करती 24. शेवटचं षटक प्रगती पथावर. चला भालचे कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल करा, कारण की वेळेत मॅच होणं फार गरजेचं आहे. कारण त्यानंतर आम्हाला एक सेमीफायनल देखील कव्हर करायचे, त्यामुळे वेळ वाचणं फार गरजेचं आहे. आर्यन तू प्रितेश. ओ चांगला चेंडू. पडल्यानंतर खाली राहिला. इथे विकेट मिळू शकतं. विकेट का सॅक्रिफाईड करताय. साहिलने स्ट्राईक घेतली आहे. पछाता नवीन बॅटर कोण येतोय. चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त. अतिश पाटील आम्हाला सांगतायत 3 चेंडूचा खेळ बाकी. काय कमबॅक केलंय कोणीसी संघाने. जय मल्हार ईश्वर 11 कोणीसी संघ. नितीन आलेत नवीन बॅटर. पहिल्या मॅच मध्ये नव्हते नितीन, पण आता आले आहेत.
आर्यन. हो, फटका चांगला आहे, टोला चेंडू लागलाय, पण टायमिंग प्रचंड चांगला आहे. चेंडूला पाठवून दिले डीप स्क्वेअर लेग सीमारच्या पार. षटकार. साहिलने स्ट्राईक घेतली आणि षटकार मारलाय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या वेळेला 30 धावा. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त त्याचा विचार केला तर दोन मध्ये किती मोठे फटके येतात पाहायचंय. 3:20 झालेली आहेत. आर्यन गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओर तिकडे मार्क होता. शेवटच्या षटकात 2 चेंडू बाकी. साहिलने स्ट्राईक घेतली आणि षटकार मारलाय. 30 धावा धावफलकाती लागल्यात. चेंजा पेस यावेळेला खोदून काढलाय चेंडू, पण भरपूर उंच गेला. तर डिप्लॉंग आपला खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. यश मिळालंय. आपण आर्यनला साहिलला मैदान सोडवलं. फटका खूप चांगला, भरपूर उंच गेला, त्यामुळे क्षेत्रक्षाला जज करायला भरपूर टाइम मिळाला. अंतिम चेंडू. चला भालचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबा प्रमोद, कारण की जरा वेळ कमी आपल्याकडे, त्यामुळे आम्ही तुम्हाला सूचना करतोय. समीर आल्यात. अंतिम चेंडू. 30 धावा दाखल करते. विकी ठोंबरे काहीतरी बातचीत करतायत खेळाडूंबरोबर. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. फटका चांगला होता, खूप चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला. बॅकफुट पॉइंटला, शॉर्ट बॅकफुट पॉइंटला विकेट गेला यावेळेला. नितीन आहेत वाटतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चौकार वाचवलं मित्रमंडळी. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. फक्त आणि फक्त 31-32 धावांचं लक्ष असणारे आहे. आपण पाहू शकता यावेळेला जय मल्हार ईश्वर 11 खोनीसी संघासमोर एसटीजे. वसंतरे साहेबांचा देखील सन्मान केला जातो आयोजन कमिटीच्या माध्यमातून. नितीन बबन म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सत्कार करायचा आहे वसंतरे साहेबांचा. नितीन बबन म्हात्रे या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. वसंतरे साहेब या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तरे साहेबांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. माहेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केले जाते. माणिक म्हात्रे या आपला देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर. माणिक म्हात्रे साहेब या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. माणिक म्हात्रे साहेबांचा देखील व्यासपीठावर सन्मान होतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केले जाते. मॅचच्या दिशेने धावा केले. प्रथम बॅटिंग करताना विके स्पोर्ट्स गंधारी संघाने तब्बल धावा केल्या आहेत. अतिश पाटील आम्हाला सांगतात 31-32 धावांचं मापक लक्ष्य. मॅच जशी सुरू होईल ते जाऊया प्रियांश यांच्याकडे. धन्यवाद.
विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. इनसाइड आउटचा दर्जेदार फटका मिडॉनच्या वरतून सरळ लॉंग ऑफ मध्ये बॉल सीमा पार. हा चौकार. टार्गेट आपण पाहिलं 32 धावा संख्येचं. पहिला बॉल डॉट आल्याच्या नंतर या दुसऱ्या बॉलवरती चौकार. आतिश बॉलिंग करतोय. चॉप केला चेंडू. रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट साठी चान्स घेतला होता. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सरळ ठोकला होता पाच क्षेत्ररक्षकानं. किंचितसा फरक राहिलेला फक्त. डायरेक्ट हिट झालं असतं तर काम तमाम होतं विकीचं. व्हेरी क्लोज कॉल. क्लोज एन्काउंटर होता. डायरेक्ट हिटला परतावं लागलं असतं विकीला. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 5 या धावसंख्येवर. चांगला फटका. लोअर फुल टॉसला सहज त्यानं क्लिक आउट केलं. जस्ट बॉल सीमा पार. मिडॉन आणि मिड ऑफच्या वरतून खेळलेला हा चौकार. आतिश कारभारीच्या विरोधामध्ये या ओव्हर मधला दुसरा चौकार. स्वीप करतात. जबरदस्त फटका. घुटना टेक और सिक्सर देख. 6 धावा. बाहेर काढत आडवा बॅटचा प्रॉप स्वीप. जबरदस्त टिपिकल बॅटिंग करत असताना सरफराज. हा ऍक्शन रिप्ले. लोअर फुलटा सुद्धा फ्रंट फुट बाहेर काढलं. बॉडीला स्ट्रेच करत शेवटच्या मोमेंटला फटक्याला एक्झिक्यूट करत असताना फाईन लेगला टोकलेला षटकार. टीमची धावसंख्या 15. वेगळ्या इराद्यामध्ये बॅटिंग करतो सरफराज. स्विच हिट चेस केला होता. बीट झालेत बॅटर. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून पूर्ण होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 15 धावा. 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येची इथून गरज आहे. 18 मध्ये 17. रिक्वेस्ट आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. पंधरा धावा पुस्तकावरती आहेत. 18 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. रिक्वायर्ड आस्किंग रन रेट 5.67. चांगली बॅटिंग. सरफराज 3 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल 10 त्यानं बनवल्यात. विकी 3 बॉल मध्ये 5 वरती खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये ज्याप्रमाणे आतिश कारभारीने बॉलिंग केली होती तशा प्रकारची इम्पॅक्टफुल बॉलिंग करू शकलेला नाहीये. कमी गतीने टाकलेला बॉल अपेक्षाहून थोडासा खाली राहिलेला चेंडू. निर्धाव चेंडूची होती सांगता. 17 ची आवश्यकता. आता बॉल बाकी राहतात 17. 17 फ्रॉम 17 रन बॉल इक्वेशन. फिल्डिंग आता विखुरलेल्या अवस्थेमध्ये. रेग्युलर षटकांना सुरुवात. बिनगडी बाद 15. 17 मध्ये 17 करायच्या. सेन्सिबली ड्राईव्ह पुश करो खुश राहो. अशा प्रकारचे फटके आपण इथून एक्झिक्यूट होताना पाहायला मिळतात. विकी यांच्या बॅटमधून फक्त सिंगल लेगच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 16. अर्धा पडला जवळपास पार केलेला. आणखीन 16 बनवायच्यात 16 चेंडूंमध्ये. सरफराज स्ट्रायकिंग एंडला 3 बॉल मध्ये 10. फुल टॉस. नाही तारा देणार सरफराज अशा चेंडूंना.
परभणी होती दोन्ही हातांना कबूल करत असताना स्क्वेअर लेगला षटकार. प्रॉपर कनेक्शन फुल टॉस बॉलला लवकर पिक करत असताना सिक्सर. आणखीन एक पुन्हा एकदा स्लॉट मध्ये पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये सीमा पार. आणखीन एक षटकार. किंवा आमचे स्कोरर मित्र आतिश पाटील माहिती देत असताना मागच्या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले होते सरफराजनं. आता त्याचीच पुनरावृत्ती करून मॅच इथून फिनिश केली जाईल का? 14 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. सरफराज इज ऑन फायर नाव. हो प्रयत्न तर चालू होते. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल बीट झालेत. डॉट बॉल इथून येतोय. टार्गेट 32 होतं. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना थोड्याशा कमी धावा बनल्या. विकी स्पोर्ट्स गांधारी संघाच्या वतीनं. त्या कारणास्तव प्रेशर बनला बॉलर्स वरती. हा पाहिला आपण ऍक्शन रिप्ले. प्रॉपर ओव्हर पिच आल्याच्या नंतर ही देखील परभणी कबूल करत असताना सरफराज कॉन्फिडंट बॅटिंग करतोय. वन मोर बिग हिट. पाहूयात उंची गाठली. लांबी फार कमी गाठलेली. कदाचित प्रयत्न जबरदस्त होते. आतिश होते डीप मध्ये मे बी. एकच धाव घेतलेली या बॉल वरती. 1च्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली 29 वरती. 2 षटकांचा खेळ बाकी राहतोय. 12 चेंडूंमध्ये 3 धाव संख्येची गरज आहे. आम्ही रिक्वेस्ट करत आहोत. आपले ऑलरेडी कॅप्टन आलेले आहेत. थँक्यू सो मच. त्याचबरोबर जय बोले नेवाली संघाचे कोणी प्रतिनिधी किंवा खेळाडू आपण जर उपस्थित झाले असाल तर आपण कृपया करून आयोजकांशी संपर्क साधून रिपोर्टिंग करा. आपले काही खेळाडू अनुपस्थित असतील तर आपण त्वरित बोलवून घ्या. 12 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 3 धाव संख्येची गरज आहे. बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 3 धाव संख्येची गरज आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग साठी मयूर आलेत. सरफराज ऑन स्ट्राइक. नो बॉल. पाहुयात ओव्हर स्टेपिंग झालेली आहे मयूर कडून. एक एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. पुढचा बॉल फ्री हिट. सरफराज आधीच टच मध्ये त्यानंतर गिअर शिफ्ट करण्याचा एक नामी संधी त्याला मिळत असताना 12 बॉल मध्ये 2 धावा. फ्री हिटचा बॉल आहे. पाहुयात त्याच्या अनोख्या स्टाईलने मॅच फिनिश होईल का? आडवा बॅटनं पूल केला. पूलचा धमाका. सरफराज फिनिशेस ऑफ इन स्टाईल. बॉल चालला 2 टप्पे घेत. विजय चौकार आलेला आहे सरफराजच्या बॅट मधून. 1 मॅन आर्मी सारखा लढलाय सरफराज. तर आपण लगेचच इन्व्हाइट करूयात खोनीसी टीमचे कॅप्टन. आपण ताबडतोब आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं. सन्माननीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेबांच्या पवित्र शुभ असे आपण क्वार्टर फायनल नंबर 2 चे नाणेफेकीचा कौल करणार आहोत. राज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड देणार आहोत. परंतु टॉस करूयात खोनीसी बनाम युवराज 11 भाळ या 2 टीम मध्ये. ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत.